भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात सगळ्यांचं मी संपदा स्वागत करते। त्याचबरोबर राशी चक्रकार शरदजी उपाध्ये यांचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। ग्रहांविषयी आपण जाणून घेतोय। ग्रह हे जसजसे क्रमाक्रमाने आपल्याला भेटत जातात तसतसे आपण त्याच्या चर्चेसाठी सहभागी होतोय। पण आता जो चर्चेसाठी ग्रह घेतलाय तो आहे राहू। प्रत्यक्ष या ग्रहाला शरीर नाही असं म्हणतात, पण फलज्योतिषशास्त्रात त्याचा परिणाम मात्र दिसून येतो। म्हणजे नक्की काय नक्की काय म्हणायचंय हेच तर आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या चर्चेत। भविष्य@memarathi.tv या ईमेलवर तुम्ही प्रश्न पाठवता आणि त्या भरपूर प्रश्नांचा भडीमार अर्थातच आपल्याला एक योग्य दिशाही देतो। म्हणून राहू या ग्रहाविषयी जाणून घेऊया। मला सांगा, राहू आणि केतू यांना पातबिंदू असं म्हटलंय, म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे त्यांना फिजिकल बॉडी नाही आहे। पौराणिक कथेत आपल्याला माहिती आहे की समुद्र मंथन झालं, अमृत आलं, तो दैत्य देवांच्या लाईनीत जाऊन बसला आणि ते महाविष्णूंच्या लक्षात आलं। त्याच्यानंतर त्याचं जे शीर कापलं गेलं, म्हणून राहूला शीर आहे आणि केतूला फक्त धड आहे। इंग्लिशमध्ये राहूला म्हणतात ड्रॅगॉन्स हेड आणि ड्रॅगॉन्स टेल म्हणजे केतू। तर पृथ्वी आणि चंद्र यांच्या कक्षा जेव्हा छेदतात एकमेकाला, तर दोन छेदनबिंदूंना फार महत्त्व आहे, कारण त्याचा ग्रहणाशी वगैरे संबंध येतो, त्यांचा ब्लॅक मॅजिकशी संबंध येतो। ज्या गोष्टी बुद्धीला अगम्य आहेत पण अनुभवास येतात, फुलाचा सुगंध आहे, अनुभवास येतो, दाखवा सुगंध कुठे, अशरीरी येतो, तसे राहूकेतूचं एक थोडं विघातक फळ आहे। पिशाच, मृत्यूनंतरचं अस्तित्व, प्रेत योनी, हा सगळा भाग पाहिल्यानंतर म्हटलं तर तो गूढ भाग आहे, पण भयानक आहे। नेपच्यूनचा गूढ भाग कसा आहे, अंतःकरणाला आनंद देणार आहे। असे दोन पातबिंदू, याचा अर्थ क्रॉसिंग ऑर्बिट्स पृथ्वी आणि चंद्र यांच्या, पण निश्चितपणाने ते कुठे कुंडलीमध्ये आहेत त्या घरावर शुभाशुभ परिणाम होत असतात। राहू शुभ झाला तर इंदिरा गांधी निर्माण होतात, आणि राहू अशुभ झाला तर इतकी अनाकलीने दुखणी येतात, बाधा, व्यक्ती घुमायला लागते, चित्रविचित्र आवाज करते, डॉक्टरांकडे घेऊन गेलं तर शॉक दिले जातात। मग आम्ही जे पिक्चर एक्झॉर्सिस्ट वगैरे पाहिले, सगळे भूत बंगला हे ते सिनेमे येतातच, वास्तू म्हणून तो पिक्चर आपण पाहिला, ही अस्तित्व जी अमानवी आहेत पण विघातक प्रवृत्तीची, ते राहूच्या अंमलाखाली येतात। हा राहू कधी कधी पिशाच्च प्रसन्न होऊन सुद्धा विद्या देतो। म्हणजे तुला आश्चर्य वाटेल, सांगितलं ते एका सत्पुरुषाने मला सांगितलं आहे की पुण्याहून कोल्हापूरला जाताना वाटेत जे गाव लागते, त्याचं नाव मी नेहमी विसरतो, तिथे दगड आहे बघ, एका बोटाने असं उचलतात, ते गाव, तिथे एक ब्रह्मराक्षस आहे, त्याला 32,000 वर्ष आयुष्य आहे आणि तो दर्शन देतो। काही सत्पुरुष आजही असे त्या मानवी योनी अमानवी योनीला भेटतात वगैरे। असा हा राहू पैशाचिक विद्येचा पण कारक आहे। त्यामुळे राहू म्हटल्यानंतर एक मृत झालेल्या व्यक्तीच्या नंतरच्या अशुभ गतीचा परिणाम पण बघतात। पण राहू ही ज्याला अनुकूल आहे ती व्यक्ती ग्रेट असते, सामान्य माणसाच्या आटोक्यात नसलेले विषय ती लीला हाताळते। म्हणजे गूढ आहे, गूढ पण आहे आणि पैशाचिक पण आहे। नेपच्यून गूढ आहे, आध्यात्मिक आहे, हा फरक। बरोबर, म्हणजे दोघांच्या उद्दिष्टामध्ये फरक आहे। एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत तुम्ही या ग्रहाचं कसं काय स्थान ओळखता? राहू दर 18 महिन्याने राशी बदलतो, म्हणून तो 18 वर्षांनी क्रांतिवृत्त बदलतो। मग ज्या राशीत आहे त्या राशीतून तो पुढच्या राशीत जात नाही, मागच्या राशीत जातो। पण मग हा राहू जर कुठल्याही राशीचा मालक नाही तर मग तरी सुद्धा शरीरावर काही वेगळ्या अवयवावर परिणाम करतो तो? हो, गूढ परिणाम करतो, धन्वंतरींना अनाकलनीय दुखणी देतो। म्हणून केतू कॅन्सरचा कारक आहे, जो आजही डॉक्टर नीट उलगडला नाही। आणि राहू डोकेदुखीचं आहे, सगळ्या दररोजच्या टेस्ट केल्या, काय नाही, डोकं दुखतच राहतं।
मायग्रेनचा त्रास आहे. एवढ्या अर्धशेषेने माणूस रडतो दुपारच्या वेळी. डॉक्टर म्हणतात काय कळत नाही, ह्याला औषध नाही. पिशाच्य बाधिताचा ज्यांना होतो त्या बायका अशा तू खूप वेळा पाहिलं, देवळात वगैरे जातात, केस सोडतात, पटापट आपटायला लागतात, घुमतात वगैरे नाना तऱ्हेचे. मग त्या काळात विचारलं त्यांना, काय कळत नाही काय होतं. असं एक माझ्याकडे जोडपं आलं होतं. संपदा, आपण श्रद्धेने कुठल्याही गोष्टीचा अभ्यास केला, तपश्चर्या केली तर अवघड काही नसतं. आणि ते डॉक्टर नवरा बायको दोघे इतके डिसेंट दोघे जण, आणि ते अशी माझ्याकडे बघायची, चित्रविचित्र डोळे, बाहुल्या अशा. माझ्या लक्षात आले पैशाची काय. तर ते डॉक्टरही बसले होते. मी त्यांच्या बायकोला एकदम जरा दरडावून विचारलं, काय बघताय. डॉक्टरना आश्चर्य वाटलं, काय त्यांना हा प्रॉब्लेम तेच सांगायला आले होते, पण त्यांना कळलं नाही इतक्या पटकन उपद्रवत नाही. गाणगापूरचं भस्म आणू का, आहे माझ्याकडे. नको 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 नको, आणि ते किंचाळायला लागली बाई. थोड्या वेळाने मग मला जे काही शक्य होतं ते मी केलं. त्या बाईला खूप बरं वाटलं. मग डॉक्टर म्हटले कसं. तर म्हटलं ते नजर आहे, ती नजर प्रयत्न करत होती मला वश करण्याचा. घे श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या समोर ती अख्खी पिशाच्याची वंशावळी ते रात्री, म्हणून नरसोबाच्या वाडीला शेजारच्या नंतर खाली जायचं नाही, माणसं घाबरतात. मग ती मी बोलू नये पण भूत ओरडतात, दत्त्या वाचव मला, सोड मला, असे महाराजांना पण शिव्या देतात. महाराज सगळ्यांना मुक्त करतात त्या योनीतून सुद्धा. मग त्या बाईला विचारलं तर केव्हा तरी तिला असं झपाटलं गेलं होतं. ह्या गोष्टीवर माझा पहिला विश्वास नव्हता, पण आजही आम्ही बायकांना सांगतो की तुम्ही मासिक धर्मात असाल तर केस मोकळे सोडून झाडाखालून जाऊ नका. अमावस्येच्या दिवशी झाडाखालून मुद्दाम जाऊन, किंवा पुरुषांना सांगतो लघुशंका वगैरे करू नका. तिथे राहणारी ती शक्ती डिस्टर्ब होऊन तुम्हाला पकडते, त्रास होतो. झाडाखाली मध्यरात्री लघुशंका केल्यामुळे झपाटले लोक मी पाहिलेत. पण ते होतं काय, अशा केसेस रेअर असतात, ते बाहेर येत नाहीत. माझ्यासारखा माणूस त्याच्या शोधात असतो. म्हणून अशी त्रास होणारे लोक म्हणजे राहूचे लोक. डॉक्टर काय सांगणार त्याला, एक्सरेमध्ये काय पिशाच्य दिसत नाही, तिथे ह्या मंत्रविद्येचा वगैरे उपयोग होतो. अर्धकायम महावीर्यम चंद्रादित्य विमर्दनम सिंहिका गर्भसंभूतम तम राहूम प्रणमाम्यम. सेविका नावाच्या नागकन्येच्या गर्भात जन्म झालेल्या राहूला माझा नमस्कार असो. त्याचा जप करत राहायचं. राहू या ग्रहाचा परिणाम होऊन संतती होण्याच्या काही काळात सुद्धा एक त्याचा परिणाम दिसतो, तो कसा. मुळात संतती स्थानात राहू असला तर हे लोक सर्पदोष वगैरे सांगतात. मग एक चांदीचा नाग करायचा, मग ती शांती करायची वगैरे विधी आहेत. मला विचारशील तर हे विधी करावे त्या त्या असेल तुमचा विश्वास असेल. पण हे सबंध विश्वाचा जो अधिपती आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरुराज श्री दत्तराज महाराज, असं आम्ही जेव्हा म्हणतो तर ह्या विश्वाच्या सम्राटाला जेव्हा तुम्ही शरण जाता, त्याला ती गंगाबाई, गुरुचरित्रातल्या त्या अध्यायातली एक बाई गंगाबाई, ती काही कालसर्प करत बसली नाही. ती पिंपळाला प्रदक्षिणा घालत होती. महाराज हे असं असं आहे बघा. महाराज यांनी ताबडतोब त्या स्त्रीवर कृपा केली. कोणाला पटणार नाही, शरीरशास्त्राच्या नियमाप्रमाणे तिला गर्भवती आता होणं शक्य नव्हतं, पण तिच्या ठिकाणी 2 संततीची आणि शक्यता निर्माण झाली. ती शक्ती एवढी कृपा करते तर लोक त्या शक्तीचे चरण काही धरत नाहीत. मग असे काही ना काय काय करत राहतात. मग कालसर्प बोकाळतो. एखाद्या तीर्थक्षेत्रात केवढं सुंदर असतं, अस्तित्व असतं दत्त महाराजांचं, शंकरांचं, तिथे अशी लाईनच्या लाईन कालसर्पाला लागते. कालसर्प करणाऱ्या लोकांना येतो का नाही माहिती नाही. कलश ठेवतात, कलशात पाणी पण नसतं, वर झाकण ठेवतात आणि यजमानाला जरा बेतानं पाणी सांडेल. तुम्ही कुठे फेडणारा ती पापं. त्यापेक्षा स्वच्छता ठेवायची त्या स्थानाची, महाराजांचं नामस्मरण करायचं, लोकांना सन्मार्गाला लावायचं. कुठल्याही क्षेत्रात आपण गेलो ना, कोणी ब्राह्मण तुम्हाला सांगत नाही की या तुम्ही ताई, हे दैवत आहे, ह्याचं असं असं महात्म्य आहे. तुम्ही गोडी लावा ना लोकांना. अभिषेक करायचा का, हे करा ते करा ते करा. अरे ते अभिषेक मला एक सांगतो, एका दिवशी 100 अभिषेक नोंदवले, 100 जणांचे अभिषेक होत असतील. मग कशाला तुम्ही असं करता.
बिन पैशाच्या उपासनेने अनुभव आपण घ्यायचा का तिथे काय ते मांडत बसायचं सगळं? त्या देवता आहेत, आवश्यक असेल तेव्हा त्यांचं करा, पण येईल जाईल त्याला तुम्ही जर त्रिपिंडी, कालसर्प, नारायण नागपड हे सांगत बसलात. तीर्थक्षेत्री लोक देवाच्या प्रेमात पडत नाहीत, शिवाय तिथले ब्राह्मण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे लागतात त्यांचंही तेज कमी व्हायला लागतं. देवाच्या सेवेत असणारे ब्राह्मण असे तेजपुंज, त्यांच्या वाणीत ताकद आहे, श्रीफळ देतात, चिंतित मनोरथ सिद्धरस्तु म्हणतात, अनुभव येतात. हळूहळू त्यांची त्वचा रापायला लागते, ते काळसर दिसायला लागतात, वाणीला यश नाही, फार अस्वस्थता येते, जडांना असतं ते, आणि मग पूर्ण पावित्रच नाहीसं होतं. आणि त्या देवस्थानाला जागृत ठेवणारे ब्राह्मण असतात, तेच जर ती जागृती ठेवेनाशी झाले, हळूहळू स्थानमात्म्य पण कमी होतं. परमेश्वराच्या भक्तीला पर्याय नाही. त्यामुळे राहू या ग्रहाच्या अंमलाखाली असलेल्या अनेक पैशाची गोष्टीला सुद्धा आपण बघतो. तीर्थस्थानं ज्यांचा विश्वास नाही ते गाणगापूरला जावं, खांबावर वर खाली माणसं चढतात, जाड्या जाड्या बायकांच्या अंगात येतं, त्या खांबावर चढतात, उलट येतात, परत परत वर चढतात. हा प्रकार काय आहे? हा संशोधनाचा विषय नाही आहे. आणि मग लक्षात येतं ती शक्ती जेव्हा ताबा घेते त्या ओळखता आलं पाहिजे, शुभशक्ती आहे का अशुभ शक्ती आहे. नवरात्रात अष्टमीला जेव्हा घागर फुंकत बायका खेळतात, तेजपुंज असलेली ती शक्ती, महाशक्ती एक मोठी आहे. कुठे कोल्हापूरून आलेलेच आहे, तुळजापूरून आलेलेच आहे, बोलण्यावर न करतं. आणि ज्याच्या अंगात हे पिशाचाचा संचार झाला आहे, आरडाओरडा करताय, ओळखलंस का मला, मी कोण आहे, मी दत्त आहे. दत्त महाराज असं नाही बोलत आमचे, बरोबर, पण त्यांचा अपमान करायचा नाही, ती शक्ती आहे, त्यांचा मान करायचा. म्हणून लग्न कार्य झालं की ते सांगतात, या गल्लीत आमच्या गावचा महोत्सव आहे, त्याला श्रीफळ द्या, ही ग्रामदेवता आहे, हे आमचे सगळ्या ग्रामदेवतेला पण त्यांचं जे काय ते द्यायचं. सगळ्या देवतांना प्रसन्न ठेवायचं, ही आपली संस्कृती शिकवते. टू द एक्सटेंट की पैशाची शक्ती असेल, पीर वगैरे, तिथे पण नारळ ठेवायचं. पण हे लोक त्या ग्राउंडवर पैसे काढतात आणि लोकांना कुठून तरी मुक्ती हवी असते. जो तुमचं कार्य करणारा माणूस आहे त्यालाच काय माहिती नाही तर तुम्हाला मुक्त काय करणार, असा पैशाचा व्यवहार सगळा होतो. आणि मग वाईट वाटतं. पण महाराज सांगतो तुम्ही काय करू शकता, का आलाय तस्मै नमा, कलियुगात काय होईल हे भागवतात लिहून ठेवलं आहे किती 1000 वर्षापूर्वी. कलियुगात बायका केस कापतील, पुरुष वाढवतील, मद्यपानाला आणि वेश्यागमनाला प्रतिष्ठा प्राप्त होईल असं लिहिलं आहे. आज तसं घडतंय. आणि गुरुचरित्रामध्ये ज्यात सगळ्या युगांना आमंत्रणं केली, सगळी युगं आपापल्या वैभवाने आली, पण कलियुग कसं आलं, एका हातात लिंग धरले आणि एका हातात जिव्हा धरली आहे. आणि ब्रह्मदेवानं म्हणाले, ह्या 2 गोष्टीवर मी कलियुगातल्या लोकांना नाचवीन. आज तू बघ हॉटेलं कशी झाली आहेत, खात आहेत लोक. आणि स्त्री संबंधित घरबंदच नाही, कोणाचा कोणाशी संबंध येईल नेम नाही. कालाय तस्मै नमः, ह्या प्रवाहात आपण स्वतःला वेगळं ठेवा. की वास्तुदोष म्हणजे नक्की तो कुंडलीवरनं सांगता येतो? तर एक उदाहरण देतो म्हणजे कळेल. ज्याच्या चतुर्थ स्थानी राहू आहे त्यांनी शक्यतो स्वतःच्या नावावर कधी प्रॉपर्टी घेऊ नये. राहू वैधव्याचा पण कारक आहे. हा आधुनिक जमाना आहे. विद्वांचं म्हणणं असं, आम्ही कुंकू का नाही लावायचं, आम्ही काय लग्नाच्या आधीपासून कुंकू लावतोय, सगळं मान्य करून सुद्धा निपुत्रिक विधवेचा एक अनुभव येतो. एका आर्किटेक्ट द्वय होतं, त्या दोघांनी एक वास्तू घेतली आणि आपला बिझनेस चालू केला. काही केलं त्यांना यश मिळेना. ती वास्तू एका निपुत्रिक विधवेची होती. आता विधवेचा काही दोष नाही की तिचा नवरा गेला, पण शास्त्र काय सांगतं, ज्या स्त्रीचा संसार अर्धवट राहिलाय, काही सुख मिळालं नाही, नवरा अचानक गेला आणि त्या वास्तूत दुसरे लोक भरभराट करतायत, ही नजर लागणं, या व्हायब्रेशनचा पण त्रास होऊ शकतो. मग त्याच्यासाठी विशिष्ट विधी करून, अघोरविधी नावाचा एक विधी आहे, तो करून त्या वास्तूत जायला पाहिजे त्याने. वास्तूमध्ये राहू असणं याचा अर्थ ती वास्तू झपाटलेली असणं. अधिकारी व्यक्तीने येऊन तिथे शांतिकर्म केलं पाहिजे. याचं एक उदाहरण, माहीमला एका माणसाने व्यायामशाळा बांधली आणि व्यायामशाळेमध्ये काही केल्या प्रगती होईना त्याची. घडलेली घटना आहे तिथे. मला बोलवलं तर मी त्यांना म्हटलं, वास्तू परीक्षा 3 संध्येला करायची असते
आणि अमावस्येला दर्श अमावस्या जेव्हा असते तेव्हा फारच चांगलं. मी तिथे गेल्यावर वास्तुतज्ञाला नुसतं दिशेचा अनुभव येऊन चालत नाही, आत काय आहे. मी आत उभा राहिलो आणि त्यांना म्हटलं ह्याच्या खाली मला मानवी हाडाचा सांगाडा दिसतोय. आणि ती व्यक्ती पण मोठी होती समाजातली. तर तो म्हणाला की आपण याचं ॲफिडेविट करू. म्हणून माझ्या माहितीप्रमाणे पोलीस स्टेशनच्या एका माणसाला बोलावून त्यांनी सांगितलं असंच एक रिडिंग इथे येतं आहे. आणि ते खणलं तेव्हा जेव्हा सांगाडा मिळाला तर जरा इतकं आश्चर्य वाटलं. म्हणजे यात आश्चर्य काही नाही, अमुक प्रकारची उपासना केली की शक्ती प्राप्त होते. मग तिथे ती मानवी सांगाडा कशाचा असेल, कोणी मारून टाकला असेल, काही असेल, विशिष्ट विधी करून त्यांनी मग ते बांधल्यावर भरभराट सुरू झाली. म्हणजे काही शक्ती तुमची भरभराटे होऊ देत नाहीत. काही ठिकाणी पिशाच राहत असतात, तिथे तुम्ही राहायला गेलात तर प्रॉब्लेम होतो. तुला अगदी नावाबत्त्यानिशी सांगतो, तुझं कधी चिपळूणला गेलीस तर थोडं मागजन गाव आहेत. त्या मागजन गावामध्ये गणपती आहे, मागजनचा गणपती प्रसिद्ध. तिथे जी जोशी फॅमिली आहे त्यांच्या फॅमिलीत जर माहेरवर्षणी सासूरवर्षणी कोणी बाहेरून आले तर रात्री खडखड खडखड आवाज येतो आणि त्यांना स्पष्ट सांगितलं तर आता निघायचं, जास्त दिवस राहायचं नाही. हे तू मागजनला जाऊन जोशी फॅमिलीकडनं कन्फर्म करू शकतेस. मी हे अभ्यास खिंडलो सगळीकडे, तेव्हा हे अनुभव आले. मी ज्यावेळेला मालवणला गेलो तिथे मला असं कळलं की त्या ठिकाणी विशिष्ट एरिया असे तिथे बाहेरचे लोक आले तर कावळे एवढी कावकाव करतात, तो बाहेर जाईपर्यंत कावकाव करतात. तिथे मी जाऊन आलो त्या गडावर. म्हणजे कितीतरी जगात अशा शक्ती आहेत की ज्या शक्ती तुम्हाला त्रास देतात. त्यांना मेल्यानंतर आपलं अस्तित्व तिथे सिद्ध करायचं असतं. अशा माणसाने आपल्या नावावर प्रॉपर्टी घेऊ नये. म्हणजे राहू हे गोडच आहे. गोड नाही, तसा गोड पण येतो. गोड एवढ्यासाठी की ती अशा शक्ती आहेत जगामध्ये, त्या प्रकट होतात. आणि सगळी पिशाच्य वाईट नसते. जनाढ्यागांचं मृतांशी ऋणानुबंध वाचतो, त्याच्यामध्ये पिशाच्य कशी होऊन मदत करतात तेही त्याने दिले पत्त्यानिशी. नरसोबावाडीपासून अमेरिकेपर्यंतची उदाहरणं आहेत. असा हा राहू जाणून घ्यायला मजा येते. त्याचा सखोल अभ्यास अर्थातच पाहिजे. अर्ध्या तासात आम्हाला खरंच ते उलगडेल असं वाटत नाही. पण त्याच्याविषयीचे इतर ग्रह दूर होऊ शकतात आणि उगाचच घाबरणंही दूर होऊ शकतं. आज इथेच थांबूया. नमस्कार.